नमस्कार. तर NCISMच्या रसशास्त्राच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार फार्माकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदा ड्रग्स याला 5 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व यावर MCQ व SCQ असे 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर या टॉपिकच्या अंडर फार्माकोव्हिजिलन्स ADR फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम फॉर आयुर्वेदा सिद्धा उनानी अँड होमिओपॅथी आणि सेंट्रल सेक्टर स्कीम अँड सेंट्रल ऑफ फार्माकोव्हिजिलन्स ऑफ ASU अँड HG ड्रग्स हे पॉईंट्स येतात. तर यापैकी पाहिलं तर सर्व पॉईंट हे डिझायर टू नोचे आहेत. फक्त स्टेटस अँड सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ फार्माकोव्हिजिलन्स फॉर ASU अँड H ड्रग्स हेच मस्ट टू नोचा पॉईंट आहे. तर फार्माकोव्हिजिलन्स ऑफ आयुर्वेदा ड्रग्स. फार्मॅकॉन म्हणजे मेडिकल ड्रग हा ग्रीक वर्ड आहे आणि विजिलन्स म्हणजे कीप अवेक लॅटिन वर्ड आहे. डेफिनेशन फार्माकोव्हिजिलन्स इज डिफाइंड ॲज द फार्माकोलॉजिकल सायन्स रिलेटिंग टू द डिटेक्शन असेसमेंट अंडरस्टँडिंग अँड द प्रिव्हेन्शन ऑफ ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ ड्रग्स. Adverse event. It is defined as any untoward medical occurrence including symptom or disease or an abnormal laboratory finding during the treatment with pharmaceutical product. Next आहे ADR. त्याचे 2 FDA approved pharmaceutical products noxious and unintended response at doses normally used or tested in humans आणि unregistered or non-approved products मध्ये noxious and unintended response at any doses. Need of pharmacovigilance. काय गरज आहे फार्माकोव्हिजिलन्सची? तर टू प्रिव्हेंट द ॲडवर्स ड्रग रिॲक्शन दॅट इज डेथ ऑर कॉम्प्लिकेशन, टू अंडरस्टँड द कॉज ऑर रिझन बिहाइंड द ADR आणि असेसमेंट ऑफ द ड्रग प्रेस्क्रिप्शन. नेक्स्ट आहे फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ ASU अँड H ड्रग्स. इट वॉज इनिशिएटेड इन द इयर 2003 अंडर द कंट्रोल ऑफ COSCO. एम टू प्रिव्हेंट टू इम्प्रूव्ह पेशंट केअर अँड सेफ्टी इन रिलेशन टू द यूज ऑफ मेडिसिन्स, टू इम्प्रूव्ह द पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी, असेसमेंट ऑफ बेनिफिट्स, इफेक्टिव्हनेस अँड रिस्क ऑफ द मेडिसिन्स and promote understanding, education and clinical training in the pharmacovigilance. आता याचे goals to ensure the benefits and the risk of using medicine and thus safeguard the health of Indian population. Objective maintain the ADR in Indian population, create awareness of the ADR, monitor the benefits and risk of the medicines. Pharmacovigilance in India, CDSCA Central Drug Standard Control Association. Procedure of pharmacovigilance. Step 1 detection and reporting of ADR. त्यामध्ये ADR फॉर्म्स आर फिल्ड बाय द पेशंट विथ रिॲक्शन डिटेल्स जसं की स्पॉन्टेनियस रिपोर्टिंग आणि मॅन्डेटरी रिपोर्टिंग. स्टेप 2 मध्ये डाटा कलेक्शन अँड कॅप्चर. स्टेप 3 मध्ये डाटा स्टोरेज अँड मेंटेनन्स आणि लास्ट स्टेप आहे डाटा सिलेक्शन, रिट्रिव्हल अँड मॅनिप्युलेशन. आता ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणजेच ADR. अ ड्रग रिलेटेड इव्हेंट दॅट इज नॉक्शियस अँड अनइंटेंडेड अँड विच ऑकर्स ॲट डोसेस यूज्ड इन ह्युमन्स फॉर प्रोफिलॅक्सिस, डायग्नोसिस ऑर थेरपी. त्याच्यामध्ये 2 टाईप्सचे असतात, अनएक्सपेक्टेड ADR आणि सिरियस ADR. Unexpected ADR is harmful and unintended. Serious ADR is life-threatening or results in death or hospitalization. Next आहे most common type of adverse effect. Type A, Type B आणि Type C. Type A ही ड्रग ॲक्शन असते, Type B पेशंट रिॲक्शन असते आणि Type C स्टॅटिस्टिकल इफेक्ट असतो. आता ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आणि त्याचे टाईप्स. ADR unwanted, harmful or unintended effects of a medication occurring at the usual therapeutic doses. त्याचे आपण आधी मेन 2 टाईप्स बघितले होते, अनएक्सपेक्टेड आणि सिरियस. आता त्याच्या अजून काही टाईप्स बघूया. टाईप A म्हणजेच ऑगमेंटेड, डोस डिपेंडंट, प्रेडिक्टेबल. त्याचं एक्झाम्पल आहे ब्लिडिंग अँटीकोॲग्युलंट विथ रिस्पेक्ट टू अँटीकोॲग्युलंट. टाईप B मध्ये बायझेर, अनप्रेडिक्टेबल असतं, रेअर असतं आणि ऑफर सिव्हिअर रिॲक्शन असते. एक्झाम्पल आहे ॲनाफिलॅक्सिस विथ रिस्पेक्ट टू पेनिसिलिन. थर्ड टाईप आहे टाईप C म्हणजेच क्रोनिक, लॉंग टर्म क्युम्युलेटिव्ह इफेक्ट्स. एक्झाम्पल डिस्कायनेसिस. नेक्स्ट टाईप आहे टाईप D म्हणजेच डिलेड, रिॲक्शन ऑकरिंग आफ्टर द सिजेशन ऑर द डिलेड ऑनसेट. एक्झाम्पल आहे कॅन्सर रिस्क विथ रिस्पेक्ट टू हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. फिफ्थ टाईप आहे टाईप E, एंड ऑफ द ट्रीटमेंट, रिॲक्शन ऑकरिंग वेन द ट्रीटमेंट इज स्टॉप. एक्झाम्पल विथड्रॉल सिम्टम्स ऑफ ओपिओइड्स. नेक्स्ट आहे टाईप F म्हणजेच फेल्युअर आणि अनएक्सपेक्टेड फेल्युअर ऑफ ड्रगमुळे उत्पन्न होतो. आता यातील लास्ट पॉईंट राहिला आहे जो की मस्ट नोचा आहे, तो आहे स्टेटस अँड सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ फार्माकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदा सिद्धा उनानी अँड होमिओपॅथी ASU अँड H ड्रग्स. त्यामध्ये पहिला पॉईंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ फार्माकोव्हिजिलन्स सेल्स एस्टॅब्लिश्ड बाय मिनिस्ट्री ऑफ आयुष ॲट वेरियस इन्स्टिट्यूशन्स. ॲडवर्स ड्रग रिपोर्टिंग, व्हॉलंटरी रिपोर्टिंग बाय हेल्थ केअर प्रोफेशनल्स, मॅन्युफॅक्चरर्स अँड कन्झ्युमर्स. रेग्युलेटरी फ्रेमवर्क, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट गव्हर्न्स द ASU अँड H ड्रग्स. आणि फोर्थ आहे गाईडलाईन्स ऑफ द प्रोडक्ट्स. Central Scheme for Pharmacovigilance of ASU H Drugs. Pharmacovigilance Initiative for Ayurveda Siddha in Unani. National Pharmacovigilance Program for ASUH. Adverse Drug Reaction Monitoring Center आणि Central Pharmacovigilance Unit located at Ghaziabad. हे होते काही सेंटर स्कीम्स.
ऑब्जेक्टिव्हमध्ये इम्प्रूव्ह ऑफ सेफ्टी, एनहान्स इफिशियन्सी, सेफ्टी अलर्ट्स आणि फास्टर रिसर्च. तर या होत्या फार्माकोव्हिजिलन्स संबंधित संपूर्ण नोट्स. तर त्या तुम्ही पॉज करून राईट करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.